सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं प्रवाशांची हीच मागणी आहे की आमच्या ट्रेन वेळेवर आणि ट्रेनमध्ये प्रत्येक ट्रेनमध्ये जवळजवळ 15 ते 20 मिनिटाचा गॅप आहे. तो गॅप तुम्ही भरायला सांगा, म्हणजे त्या 20 मिनिटाच्या गॅपमध्ये अजून एक ट्रेन ॲडजस्ट होईल असं काहीतरी बघा, जेणेकरून ही जी एक ट्रेन जर सुटली तर 10 मिनिटांनी दुसरी ट्रेन येणार आहे हा प्रवाशांमध्ये विश्वास राहील आणि त्याच्यामुळे मग धावती ट्रेन कुठल्याच प्रवासी पकडणार नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे. त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त हे जे सगळ्यात महत्त्वाचा त्रास म्हणजे प्लॅटफॉर्मवर काम चालू आहे आणि कामाचा खूप त्रास होत आहे. मी आपल्या इथे मी इन्चार्ज आहे कल्याण बदलापूर कामाच्या संदर्भात, त्यांना मी इथे बोलवून घेतलेलं आहे. त्यांना मी सांगितलं आहे की स्टेप बाय स्टेप प्रत्येक ठिकाणचं काम पटापट कसं पूर्ण होईल याच्यासाठी जास्त तुम्ही आग्रही आहात. MRVCशी उद्याच्या उद्याच एक आमची दुसरी बैठक होणार आहे. त्यांचे मेन इन्चार्ज आहेत पिल्ले सर, जे ह्या प्लॅटफॉर्मवर जे हे काम चालू आहे, ज्या कामाचे मेन इन्चार्ज आहेत पिल्ले सर, ते उद्या इथे बदलापूरला येणार आहेत आणि त्यांच्याबरोबर आमची मीटिंग होणार आहे. त्यांच्याकडून आम्ही कामाचा आढावा घेणार आहे आणि फर्स्ट प्रेफरन्स कुठलं काम करायला पाहिजे, कारण का ईस्ट वेस्ट जाण्यासाठी लोकांना ती पण गैरसोय होत आहे. तिकडचा जो CST साईडचा जो आपला ब्रिज होता तो ब्रिज बंद करण्यात आलेला आहे अचानकपणे. त्याच्यामुळे लोकांची मागणी आहे की आम्हाला तिथे असं जाताना इकडे यायला लागते. इकडे आल्यावर मग आम्हाला TC त्रास देतात की आम्ही नॉर्मल ईस्ट वेस्ट ब्रिज क्रॉस कसा करायचा विदाऊट तिकीट, कारण की आम्ही तर रेल्वे प्रवासी नाही तर आम्हालाही माहिती नाही. पण ही त्यांची मागणी आहे. तसेच ट्रेनमध्ये त्यांनी TC नसतो, त्याच्यामुळे फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये सर्वसाधारण लोक पण चढतात आणि फर्स्ट क्लासमधल्या लोकांना त्याचा त्रास होतोय. तसेच पोलीस यंत्रणा कधी कधी तफावत होते असं त्यांचं म्हणणं आहे की लेडीज डब्यामध्ये जी सिक्युरिटी म्हणून पोलीस यंत्रणा हवी त्याची त्यांनी मागणी केलेली आहे. वॉशरूम स्वच्छ ठेवणं, आम्ही 1 नंबर प्लॅटफॉर्मवर टॉयलेट बसवतोच आहे, त्याचं काम चालूच आहे. 3 नंबर प्लॅटफॉर्मला सुद्धा टॉयलेट बसवण्यासाठी आम्हाला लोकांनी मागणी केलेली होती. ती सुद्धा आम्ही रेल्वे प्रशासनाकडे मागणी केलेली आहे, ती सुद्धा आम्ही बसवणार आहोत. तसेच अंबरनाथ ट्रेन ग्राउंडपर्यंत येण्यासाठी त्यांनी मागणी केलेली आहे. आमच्या पहिल्या BRN बरोबरच्या मीटिंगमध्ये पण आम्ही तेव्हा सुद्धा BRN साहेबांना बोललो की अंबरनाथ ग्राउंडपर्यंत आमच्या बदलापूरला आणा. अंबरनाथपर्यंत सगळे बदलापूर ट्रेनला तर अंबरनाथचे प्रवासी चढतात ना, अंबरनाथपर्यंत प्रवासी येतात आणि नंतर अर्धा तास त्यांना तिथे थांबावं लागतं. एक प्लॅटफॉर्मसाठी तुम्ही एक स्टेशनसाठी तुम्ही ट्रेन मागे आणा, जेणेकरून डाऊन येणाऱ्या अप जाणाऱ्या तर नाही करू शकत, डाऊन येणाऱ्यांना तरी प्रवाशांना थोडी तरी सोय होईल असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्याच्यासाठी आम्ही करणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त स्टेशनला ॲम्ब्युलन्स सेवा नाही आहे असं मला यावेळी निदर्शनास आलं. तर आमच्या बदलापूर नगर परिषदेची एक ॲम्ब्युलन्स सेवा आम्ही इथे कायमस्वरूपी उभी ठेवणार आहोत. मी त्याचा प्रशासनाशी डिस्कस करून आमच्या संबंधित सदस्यांशी डिस्कस करून अधिकाऱ्यांशी डिस्कस करून लवकरात लवकर ॲम्ब्युलन्स सेवा आम्ही इथे बदलापूर नगरपालिकेची इथे आम्ही तैनात करणार आहोत, जेणेकरून जी काही गैरसोय होते एखाद्या जखमीला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी त्याच्यासाठी कुठेतरी सुविधा निर्माण होईल. कल्याण कर्जत ट्रेन चालू करा अशी त्यांची मागणी आहे, कारण की आम्ही कल्याणपर्यंत येऊ कल्याण ट्रेननी, पण नंतर पुढे बदलापूरला यायला आम्हाला कुठेतरी गर्दीचा रिलीफ मिळेल अशी त्यांची मागणी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 15 डब्बा कार होणंच सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं प्राधान्य आहे, कारण की 3 डबे वाढले तरी बऱ्यापैकी गर्दी कुठेतरी शमली जाईल, कुठेतरी डिवाईड होऊन जाईल असं त्यांचं मागणी आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जो आरक्षित डबा आहे हँडिकॅप लोकांसाठी, त्या ट्रेनमध्ये मी पोलिसांना आत्ताच वॉर्निंग दिलेली आहे की फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये पोलिसांनी चेक करावं की एखादा सेकंड क्लासचा पॅसेंजर चढला आहे का. त्याच्या व्यतिरिक्त हँडिकॅपचा जो डबा आहे तो स्पेशल हँडिकॅप लोकांसाठी आणि प्रेग्नंट महिलांसाठी रिझर्व असतो. त्या डब्यामध्ये इतर सामान्य नागरिक चढले नाही गेले पाहिजे. त्याच्यासाठी जास्तीत जास्त पोलिसांना सांगितलं की तुम्ही हे काम करायचं, पोलिसांचं हे काम आहे, त्यांनी हे काम करायचं, जेणेकरून नक्कीच प्रशासनाची आम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही सुद्धा मागणी करा. आम्ही आवाहन करतोच आहे लोकांना की तुम्ही जे अपंग व्यक्तींसाठी जो रिझर्वेशन डबा आहे त्या रिझर्वेशन डब्यामध्ये सामान्य नागरिकांनी चढू नका. चढलं तर त्याचं तिकीट असलं तरी त्याला परत फाईन मारा असं मी पोलिसांना आदेश देते. हे आदेश माझे जरी कोंडी असले तरीसुद्धा ती आदेश पाळावे असे मी आज तुम्हाला आदेश देते. कारण
कारण त्या जर ह्याच्यामध्ये पोलिसांनी जरी दिरंगाई केली तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यासाठी रेल्वे पोलीस कडे तक्रार करणार आहे जर त्यांनी त्यांचं काम व्यवस्थित केलं नाही. तर अशा प्रकारच्या ह्या मूलभूत मागण्या आहेत लोकांच्या. तर ह्या मागण्यांसाठी आम्ही पाठपुरावा करून लवकरात लवकर इथे प्लॅटफॉर्मवर पण जे सामान पडलेलं आहे त्याच्यामुळे जी लोकांना असुविधा होती त्याच्यासाठी सुद्धा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू. ते सामान जिथे अनावश्यक सामान पडलेलं आहे ते मागच्या पहिल्या फेरीतच मी त्यांना बोलली होती की जिथे अनावश्यक सामान आहे तिथे तुम्हाला कामासाठी बॅरिगेड्स ठेवायचे आहेत ते बॅरिगेड्स लावून बांधून ठेवून द्या असं मी त्यांना सांगितले. पण जिथे उगाचच्या उगाच तुमचं हे सामान पडलेलं आहे अनावश्यक सामान पडलेलं आहे एका ठिकाणी असं स्टोअर करा की जेणेकरून इतर ठिकाणच्या लोकांना त्रास होणार नाही, प्रवाशांना त्याचा त्रास होणार नाही असे आदेश मी मागच्या वेळेस पण दिलेले. उद्या सुद्धा जे त्यांचे मेन इंजिनियर येणार आहेत त्यांच्याशी पण अधिकाऱ्यांची डिस्कस करणार आहे आणि लवकरात लवकर जो स्टेशन परिसरातला त्रास होणार लवकरात त्याबद्दल सुद्धा पोलीस प्रशासनाला आदेश देईल. असं जर बदलापूरवरून पण डाऊन जाणारे आहेत तर त्यांना पण मी विनंती करेन की आपण बदलापूरवरूनच ट्रेन घेऊया. आता ते कसं असतं काहींचा हेल्थ इश्यूज असतो काही कारणं असतात की जे डाऊन येतात ट्रेन पकडायला. पण बघूया आपण त्याच्यामध्ये नक्कीच आपण मार्ग काढू. जास्तीत जास्त प्रवासी डाऊन येऊन जाणार नाही ह्याच्यासाठी आपण काहीतरी ताई आपल्या माध्यम रेल्वे प्रवाशांमधला आणि अधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनामधला आणि रेल्वे प्रवाशांमधला आम्ही मधले आहोत. आता ह्यांच्या मागण्या ऐकणं आणि ह्यांच्याकडून काम करून घेणं आमचं काम आहे. तर आम्ही आमचे 101% 200% आम्ही आमचा जोर लावणार आहे आणि आमचे आमदार साहेब आहेत आपल्या रेल्वे मंत्री वगैरे आहेत सगळ्यांशी DRM आपले पण खूप चांगले आहेत आपल्याला सपोर्टिव्ह आहेत सगळ्यांशी सतत पाठपुरावा करून या समस्या जितक्या लवकरात लवकर सोडवता येतील त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि मी एक तुम्हाला आश्वासन देते की हे फक्त बदलापूरचे नगराध्यक्ष म्हणून फक्त शहरामध्येच मी काम करणार नाही हे रेल्वे स्टेशन सुद्धा आपल्या बदलापूर हद्दीतच येते. तर जेवढं शक्य होईल रेल्वे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.